आता आणखी एक मोठी बातमी समोर येते पंढरपूरमधून। पंढरपूर नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे। अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपनं आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली असून आज त्यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आलाय। पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपने श्यामलताई शिरसट यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलाय। भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरसट यांचा उमेदवारी अर्ज आज 17 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आलेला आहे। अवघ्या काही वेळापूर्वीच अभिजित पाटील गटाकडून सौ सारिका सावळे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। त्यांनी देखील आपला अर्ज दाखल केलेला आहे। तसंच काल भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांची देखील उमेदवारी काल जाहीर झालेली आहे। आता साधनाताई भोसले काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे पंढरपूरमध्ये चौरंगी लढत होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज। आमचे नेते प्रशांत मालक परिचारक व समाधानदादा अवताडे साहेब आमदार, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आता नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे। जनतेनेच आम्हाला उभे केलेला आहे, तरी जनता सर्वसामान्य जनता असो किंवा सगळे लोक म्हणून आम्हाला निवडून देतील, आम्हाला एवढी 100% गॅरंटी आहे। तुमचे पती जे आहेत ते तात्या माजी नगराध्यक्ष होते आणि त्यांचे एक असे शहरात प्रतिमा की सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते, तर याचा निवडणुकीत किती फायदा आहे तुम्हाला असं? मोठ्या प्रमाणात फायदा आहे आम्हाला। माझा मुलगा पण सेवा करतोय, पती पण करतात, मी पण 2 वेळेस नगरसेविका होती आणि आम्ही जनतेची सेवा म्हणजे रात्र करतच असते नेहमीच, त्यामुळे आम्हाला काय अडचण येणार नाही। निश्चित आहे विजय आमचा। आदरणीय मोठे मालक आदरणीय औदुबराव पाटील, यशवंतराव पाटील किंवा आदरणीय कल्याणराव काळे किंवा आमचे गुरु सुभाषदादा भोसले यांच्या माध्यमातून आम्ही काम नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम केले, बांधकाम कमिटी सभापती काम केले, आरोग्य कमिटी सभापती म्हणून काम केले, पाणी पुरवठा सभापती म्हणून काम केलं, उपनगराध्यक्ष म्हणून काम केले। माझ्या मिसेस आता कॅडेट नगराध्यक्ष, त्यांनी सुद्धा 2 वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी भोगलेलं आहे, बांधकाम सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। कामाचा अनुभव मोठा आहे आम्हाला। तर जनतेची सेवा ही ईश्वर सेवा आहे म्हणून आम्ही आमचं शिरसट कुटुंब, माझा मुलगा असू द्या, आमचे सर्वसामान्य आमचे कार्यकर्ते असू द्या, शहरामध्ये काम सर्व शहरातल्या माणसाला माहिती आहे की बाबा माणसं आता लोकांना एवढा आनंद झाला आहे की गरिबाचा सर्वसामान्य नगराध्यक्ष होणार आहे, त्यात म्हणजे महिला नगराध्यक्ष होणार आहेत त्यामुळे सगळ्या शहरामध्ये लोकांना आनंद पसरलेला आहे। आणि आम्हाला जे धुळमुक्त असू द्या, काय लोक म्हणलेले की धुळेचं जे धूळ झालेले गावामध्ये शहरामध्ये मान्य आम्हाला। आमच्या नगराध्यक्ष गेले 7 वर्षामध्ये जेवढे प्रश्न मालकाच्या माध्यमातून काम करत तेवढे केलेले आहेत। याच्यापुढे जे आता धूळ राहिलेले काय आपल्याला माहिती आहे, धूळ पावसामुळे झालेलं आहे, पण आम्ही केंद्रामध्ये सरकार मोदीचं आहे, महाराष्ट्रामध्ये सरकार फडणवीस साहेबांचं आहे। पंढरपुरामध्ये सत्ता आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी आणून जे रस्ते खचलेले आहे, रस्ते बांधायला लागेल, ड्रेनेजची कामं असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा आरोग्याचा दैवपत्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे, वरनं मोठ्या प्रमाणात निधी आणून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणार। माझे वडील, माझे सासरे नगरपालिकेमध्ये पकालेले पाणी पहिले सोयी नसायची, आरोग्य बुचारी धुवायची, संडास धुवायची। माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांनी नगरपालिकेसाठी पंढरपूरकरांची सेवा केलेली आहे। आम्ही सुद्धा गेले 35 वर्ष आमचे मिसेस, माझे सर्व शिरसट फॅमिली शहरात काम करणार आहे, करत आलेलं आहे। ह्याच्यावर सुद्धा आम्हाला नगराध्यक्ष जनता देणार आहे। मोठा आम्हाला काय आव्हान बिव्हान काय विषय आम्हाला वाटत नाही। जे आम्हाला फडणवीस साहेबांनी, प्रशांत मालकांनी, समाधादांनी, विजयकुमार गोरेंनी जे उमेदवारी दिलेले आहे, पंढरपुरामध्ये बहुमताने नगराध्यक्ष आपला होणार आहे आणि येणाऱ्या 3 तारखेला मोठ्या प्रमाणात लीडनं नगराध्यक्ष येणार आहे।